ज्या मोमेंटची मागच्या अनेक दिवसापासून 12वी कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्सचे मुलं वाट बघत होते, तो मोमेंट आलेला आहे. बोर्ड्स 2026 चा अपडेटेड टाइम टेबल महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आलेला आहे. त्यानुसार येणाऱ्या 2026 बोर्ड्स मध्ये सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या सर्व विद्यार्थ्यांचे कोणत्या कोणत्या दिवशी कोणते कोणते पेपर असणार आहेत व्यवस्थित आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि टाइम सुद्धा डिस्कस करणार आहोत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 2025 बोर्डाच्या तुलनेत या वर्षी मॅक्सिमम जे पेपर्स आहेत ते मॉर्निंग शिफ्ट मध्ये होणार आहेत. अगोदर असं होत होतं की 11 ते 2 मध्ये 50% पेपर्स, 3 ते 6 मध्ये 50% पेपर राहत होते, बट या वर्षी 85% जे पेपर्स आहेत ते मॉर्निंग शिफ्ट मध्ये आहेत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या स्टेप वाईज आपण पेपर डेट आणि टाइम चेक करूयात. सर्वात पहिले बघा, 3 ते 4 विषय असे असतात की जे सगळ्यांसाठी कॉमन असतात. आर्ट्स असू दे, सायन्स असू दे, कॉमर्स असू दे. सो 10 फेब्रुवारीला तुमचा इंग्रजीचा पेपर असणार आहे 11 ते 2. 11 फेब्रुवारी हिंदी, 12 फेब्रुवारी मराठी अँड 13 फेब्रुवारी 2026 ला संस्कृतचा पेपर असणार आहे. सगळ्याच्या सगळे पेपर्स 11 ते 2 मध्ये असणार आहेत. आता सायन्सचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचं मॅक्सिमम जे पेपर्स असतात ते हे कॉमन सब्जेक्ट आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे फिजिक्स. 16 फेब्रुवारीला फिजिक्सचा पेपर आहे. 18 फेब्रुवारीला केमिस्ट्री, 21 फेब्रुवारीला मॅथ्सचा पेपर आहे. मॅथ हा सब्जेक्ट सायन्स आणि आर्ट्सच्या मुलांना एक पॅटर्न असतो आणि कॉमर्सच्या मुलांना थोडंसं मॅथ चेंज असतं. काही टॉपिक जे असतात ते वेगवेगळे असतात, बट पेपर जो असणार आहे तो सेम 21 तारखेला असणार आहे. आयदर तुम्ही सायन्सचे स्टुडंट असा, आर्ट्सचे असा किंवा कॉमर्सचे असू द्या. त्याच्यानंतर 25 फेब्रुवारीला बायोलॉजीचा पेपर असणार आहे. हे सगळे पेपर सायन्सचे आहेत आणि सगळे पेपर झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये सर्वात शेवटी जे असते ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पेपर असतो. सो 12, 13, 14 ला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पेपर तुमच्या कॉलेजमध्ये होणार आहे. त्याच्याविषयी तुम्हाला कॉलेज मार्फत फोन येईल. वेळापत्रकात तुमच्या कॉलेजचे संबंधित शिक्षक जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित वेळेवर इन्फॉर्म करतील. हे झालं सायन्सच्या मुलांसाठी. आता आर्ट्सचे मुलं बघा, आर्ट्सचे जे मुलं असतात त्यांच्यासाठी पहिले 4 सब्जेक्ट इंग्लिश, हिंदी, मराठी, संस्कृत 10, 11, 12, 13 फेब्रुवारी सेम टाइम सकाळी 11 ते 2 मध्ये असणार आहे. याच्यामध्ये काही चेंज नाहीये, बट महत्वाचे काही पेपर्स जे की आर्ट्सच्या मुलांचे असतात, जसे की बघा 16 फेब्रुवारीला तर्कशास्त्राचा पेपर आहे 11 ते 2. 18 फेब्रुवारीला राज्यशास्त्राचा पेपर आहे 3 ते 6. हा अपडेटेड आहे. इफ इन केस मागच्या वर्षी एक पेपर जो होता 11 ते 2 चा पेपर 3 ते 6 मध्ये शिफ्ट करण्यात आला होता, जर काही अपडेट असेल तर कॉलेज मार्फत तुम्हाला फोन येईल किंवा आपल्या चॅनलवर मी सेपरेट व्हिडिओज टाकेन. त्याचबरोबर जे व्हॉट्सअप ग्रुप असतात तिथे सुद्धा मी पुश नोटिफिकेशन सेंड करत राहीन. नेक्स्ट 24 तारखेला अर्थशास्त्र 11 ते 2. अर्थशास्त्र हा पेपर कॉमर्सच्या मुलांसाठी, सायन्सच्या मुलांसाठी आणि आर्ट्सच्या मुलांसाठी कॉमन असतो. जर तुमचं सायन्स असेल प्लस अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट असेल तर सेम तुम्हाला 24 तारखेलाच तो पेपर असेल. त्यानंतर 25 फेब्रुवारीला संगीत, 26 फेब्रुवारीला वस्त्रशास्त्र, 27 फेब्रुवारीला सहकार. सहकार म्हणजेच कोऑपरेशन, जे की कॉमर्सच्या मुलांना सुद्धा सेम डेट असणार आहे. 28 फेब्रुवारीला तत्वज्ञान 3 ते 6 मध्ये अँड त्याच्यानंतर 2 मार्च आणि 4 मार्चला 2 मार्चला संरक्षण शास्त्र आणि 4 मार्चला मानसशास्त्र. प्रत्येक विषयाचं नाव आणि त्याचा टाइम तुम्हाला इथं दिसत असेल. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्यायचं किंवा नोट डाऊन करायचं किंवा लिहून घ्यायचं किंवा आपापल्या DA2 अकॅडमीच्या ग्रुप्स मध्ये चेक करा. तुम्हाला याचा PDF ऑलरेडी प्राप्त झालेला असेल. आणखी 2 पेपर जे असतात, 2 ते 3 पेपर्स ते अतिशय महत्वाचे असतात आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी. ते म्हणजे इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र. 7 मार्चला भूगोलाचा पेपर असेल 3 ते 6 मध्ये. नीट लक्षात घ्या, मॅक्सिमम आर्ट्सच्या मुलांचे पेपर आहेत ते 3 ते 6 मध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इतिहास. इतिहासाचा पेपर सुद्धा 3 ते 6 चा आहे. अँड 11 मार्चला समाजशास्त्राचा पेपर तो सुद्धा 3 ते 6 या वेळेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. जे सायन्सचे मुलं आहेत आणि आर्ट्सचे मुलं आहेत त्यांचं संपलं. आता आपल्या युट्यूब चॅनलवर DA2 अकॅडमीच्या मॅक्सिमम मुलं आपल्या कॉमर्सचे आहेत, तर कॉमर्सचं कोणत्या कोणत्या दिवशी कोणते पेपर आहे चेक करा. इफ इन केस सर तुम्ही ह्या सगळ्या विषयामध्ये एक विषय असा आहे जे माझं आहे पण त्याचं नाव तुम्ही मेन्शन केलं नाहीत, फक्त त्या विषयाचं नाव कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा.
मी लगेच तुमच्या कमेंटला रिप्लाय करत तो पेपर किती तारखेला आहे काय नाही टाइम सहित सेंड करेन. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर आपल्या कॉमर्सचे मुलं पहा, जेवढेही GHU अकॅडमीचे बिग बुल बॅच मधले नोट्स एक्सपर्ट मधले स्टुडंट आहेत, व्यवस्थित चेक करा. सर्वात पहिले 10 ते 13 मध्ये 4 सब्जेक्ट आपले सुद्धा कॉमनच आहेत. इंग्लिश, हिंदी, मराठी, संस्कृत हे 4 पेपर लगातार आहेत. या 4 पैकी मॅक्सिमम मुलांचे कोणते तरी 2 असतात. जसे की मराठी असेल तर संस्कृत राहत नाही काही काही कॉलेजेसमध्ये, हिंदी असेल तर हिंदी आणि मराठी पैकी दोन्ही एक ऑप्शन मध्ये असतं, कारण भाषा विषयामध्ये येत असतात. ओके, त्यानंतर इंग्लिश तर कंपल्सरी असतंच. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं 14 फेब्रुवारीला आपला पेपर आहे OCMचं 11 ते 2 मध्ये. आता नीट लक्षात घ्या, जेवढेही स्टुडंट्स आहेत 1 फेब्रुवारी पासून आपले महारिव्हिजन सेशन चालू होतात OCM साठी. ओके, ज्याच्यामध्ये रोज संध्याकाळी 7 ते 9 या 2 तासाच्या वेळेमध्ये DHU अकॅडमीचे जे रुद्राणी मॅडम आहेत ते संध्याकाळी 7 ते 9 मध्ये येऊन OCM चे जेवढे 8च्या 8 धडे आहेत त्या सगळ्यातले महत्वाचे प्रश्न, मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये झालेले प्रश्नपत्रिका असतात ते लाईव्ह येऊन तुमच्या पुढे क्वेश्चन पेपर्स वगैरे सॉल्व्ह करून घेतात. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं प्रश्न 8व्या मधले महत्वाचे कोणते प्रश्न आहेत त्याचं उत्तर कसं लिहायचं, 6व्या मधले 7व्या मधले सगळे गोष्टी 8-8 मार्काचे जे प्रश्न आहेत रुद्राणी मॅडम 1 फेब्रुवारी 2026 ते 10 फेब्रुवारी 2026 या 10 दिवसाच्या टाइम स्पॅन मध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह येऊन ते सर्व कव्हर करून घेतील. त्याच्याशी रिलेटेड माहिती तुम्हाला टाइम टू टाइम मिळत जाईल. त्याच्यानंतर 17 फेब्रुवारीला SP चा पेपर आहे. जसं रुद्राणी मॅडम OCM साठी लाईव्ह येतील तसंच मी सुद्धा 5 फेब्रुवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत या 10 दिवसाचा टाइम 5 ते 15 डेली दुपारी 2 वाजताच्या टाइम मध्ये मी येईल आणि जे पण तुमचे SP चे डाउट्स आहेत, महत्वाचे प्रश्न आहेत ते सर्व सॉल्व्ह करेन. 21 फेब्रुवारीला मॅथ्सचा पेपर आहे. 21 फेब्रुवारीला मॅथ्सचा पेपर आहे. काय काय जणांचे असतील ते. आता तुमच्यापैकी असे अनेक स्टुडंट्स आहेत जे जस्ट 1 सेकंड. आता तुमच्यापैकी असे अनेक मुलं आहेत की ज्यांचं नीट लक्षात घ्या OCM आहे त्याच्यानंतर सर माझं SP नाही आणि मॅथ नाही, कारण खूप सारे स्टुडंटचे ते विषय नसतात. SP असतं बट मॅथ नसतं, तर त्यांना बघा अभ्यासासाठी किती दिवसाचा गॅप मिळालेला आहे. 14 फेब्रुवारीला OCM चा पेपर झाल्यानंतर 14 पासून 24 फेब्रुवारीला म्हणजे तब्बल 10 दिवसांचा गॅप तुम्हाला मिळालेला आहे. या 10 दिवसामध्ये अर्थशास्त्राचे 10चे 10 धडे तुमचे होऊन जातात, अकाउंटचे 10चे 10 चॅप्टर्स तुमचे होऊन जात असतात. त्याच्याशी रिलेटेड आपलं DHU अकॅडमीचं महा रिव्हिजन सेशन होतं. डेली 2 तास अकाउंटसाठी आणि डेली 2 तास अर्थशास्त्रासाठी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बिग बुल बॅचचे स्टुडंट असाल तर तुम्हाला वेळेवर तिथे इन्फॉर्म करण्यात येईल. प्लस जर तुम्ही बिग बुल बॅच किंवा नोट्स एक्सपर्ट कोर्स घेतला नसेल तर युट्यूब चॅनलवर माहिती तुम्हाला देण्यात येतील. त्यासाठी सबस्क्राईब बेलला बटन क्लिक करून ठेवा. अदरवाइज होईल असं की सेशन संपत येईल, मग तुम्हाला लक्षात येईल की यार सर मला जर अगोदरच चॅनल बद्दल माहित झालं असतं आतापर्यंत अभ्यास झाला असतं, कारण खूप साऱ्या मुलांचं असं होतंय. ओके, त्याच्यानंतर 26 फेब्रुवारीला अकाउंटचा आहे. बघा मी 2016 पासून 2016 बोर्ड्स म्हणजे 2015 पासून आपल्या ऑफलाईन सेंटर आहे आणि 2020 पासून युट्यूब चॅनल आहे. या एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये असं एकदाही झालं नाहीये की इकॉनॉमिक्सचा पेपर अगोदर अकाउंटचा नंतर. प्रत्येक वेळेस अकाउंटचा पेपर अगोदर होऊन जात होता, मग 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर इकॉनॉमिक्सचा पेपर असायचा. फर्स्ट टाइम इन अ रो असं होत आहे की अर्थशास्त्राचा जो पेपर आहे तो अकाउंटच्या अगोदर आलेला आहे. आय डोंट नो व्हाय, बट जे होईल ते होईल, आपण फेस करूयात. आणि हे दोन्ही पेपर्स मागच्या 4 ते 5 वर्ष झालं दुपारी 3 ते 6च्या टाइम मध्ये राहत होते, दुपारी 3 ते 6. बट या वर्षी हा सगळे पेपर्स आहेत हे सकाळी 11 ते 2च्या टाइम मध्ये आहेत. ओके, बघा किती दिवसाचा टाइम आहे. OCM झाल्यानंतर अर्थशास्त्रासाठी 10 दिवसाचा टाइम आणि अकाउंटसाठी 12 दिवसाचा टाइम आहे. व्यवस्थित तुम्ही वर्षभर अभ्यास करा. ऍट द एंड त्या 12 दिवसात व्यवस्थित आपण सगळे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू, मागच्या 5-6 वर्षाचे महत्वाचे प्रश्न सॉल्व्ह करू, प्रॉपर रित्या अभ्यास करून घेऊ. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर 27 फेब्रुवारीला आपला सहकारचा पेपर आहे. दुपारी 3 ते 6 मध्ये सहकारचे सुद्धा तुम्हाला महत्वाचे क्वेश्चन पेपर मिळून जातात. ऑलराईट, त्याच्यानंतर मार्केटिंग अँड सेल्समॅनशिप आणि लघुउद्योग
ह्याचे जे पार्ट 1 पार्ट 2 आहे ते पेपर्स 6 मार्चला मार्केटिंग फर्स्ट लघुउद्योग फर्स्ट ज्याला SISC म्हणतात आणि 10 मार्चला मार्केटिंग सेकंड SISC सेकंड 11 ते 2 11 ते 2 च्या टाइम टेबल मध्ये आहे. कॉमर्स वाल्या मुलांचं सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट असतो, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या कॉलेजमध्ये 12, 13, 14 ह्या 3 दिवसामध्ये जायचं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पेपर द्यायचं आहे. ऑलराईट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये DA2 अकॅडमीचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. तिथं तुम्हाला हा PDF सुद्धा मिळून जाईल. साईड बाय साईड इन फ्युचर मध्ये जर का आपले येणारे अपडेट्स असतील तर त्याच्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला अपडेट मध्ये मिळून जाईल. ऑलराईट, याच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून इथून पुढचं जे रोडमॅप असणार आहे ते आपण डिस्कस करूयात. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. आता तरी अभ्यासाला लागा. 2 महिने 3 महिने इथून जरी व्यवस्थित अभ्यास केलात तरी रिझल्ट तुमच्या फेवर मध्ये येतो. तुमच्या आजूबाजूला असं असताना अनेक वेळेस झालेलं आहे की एखादा एक मुलगा असेल की तो वर्षभर अभ्यास केलेला असतो, बट एन मोमेंटला एक्झामच्या टाइम मध्ये अभ्यास करणं सोडून टाकतो आणि मग जो मुलगा वर्षभर 95, 96, 90 प्लस मार्क घेत असतो तो एन मोमेंटला एक्झाम मध्ये बोर्डाला 70च येतात. 10वीला असं तुमच्या आसपास झालं असेल. आणि जे पोरग वर्षभर गोट्या खेळले, जे पोरग वर्षभर रील स्क्रोल केले, निव्वळ टाइमपास केले आणि एन मोमेंटला एक्झाम मध्ये त्या मुलापेक्षा या टाइमपास करणाऱ्या पोराला जास्त मार्क आहेत का? कारण त्यानं बरोबर वेळ आल्यानंतर अभ्यास करायला स्टार्ट केलेलं असतं. असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आतापासूनच अभ्यास करायला स्टार्ट करा. काही गरज पडली असेल आपल्या YouTube चॅनलवर अनेक टॉपिक्सशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, सर्च करा, मिळून जातील. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं YouTube चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.